जर तुम्ही 10 एप्रिल नंतर महामार्गावरून प्रवास करणार असाल तर खिशात नोटांचे बंडल नाही तर मोबाईलमध्ये बॅलन्स तपासूनच बाहेर पडा. कारण आता टोल नाक्यांवर तुमची कॅश चालणार नाही. केंद्र सरकारने एक मोठा निर्णय घेत 10 एप्रिलपासून देशातील सर्व टोल नाक्यांवरील रोख व्यवहार पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. पण हा बदल तुमच्यासाठी सोयीचा ठरणार की डोकेदुखी? चला पाहूयात. डिजिटल क्रांतीच्या दिशेने सरकारने हे सर्वात मोठं पाऊल उचललंय. 10 एप्रिलपासून देशातील सुमारे 1150 टोल नाक्यांवर रोख रक्कम आता स्वीकारली जाणार नाही. आता टोल भरण्यासाठी केवळ फास्टॅग किंवा UPIचाच वापर करावा लागणार आहे. टोल नाक्यांवर लागणाऱ्या लांबच लांब रांगा कमी करणे आणि प्रवासाचा वेळ वाचवणे हा सरकारचा यामागील मुख्य उद्देश आहे. एकीकडे डिजिटल व्यवहार अनिवार्य होत असताना दुसरीकडे तुमच्या खिशाला मात्र मोठी कात्री लागणार आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने टोलच्या दरांमध्ये वाढ जाहीर केली आहे. राष्ट्रीय महामार्ग, कार आणि प्रवासी वाहनांच्या टोलमध्ये तब्बल 10% वाढ करण्यात आली आहे. एक्सप्रेसवे, उत्तर प्रदेशातील एक्सप्रेस वेवरही 1.50 ते 3.50% दरवाढ लागू झाली आहे. म्हणजेच प्रवास वेगवान होईल, पण आता तो महागडा ठरणार आहे. हा नवीन नियम लागू होण्यापूर्वी काही गोष्टींची नक्की खात्री करून घ्या. 10 एप्रिलपूर्वीच तुमच्या फास्टॅगमध्ये पुरेसा बॅलन्स असल्याची खात्री करा. तांत्रिक अडचण येऊ नये म्हणून तुमचे पेमेंट ॲप अपडेटेड ठेवा. जर तुमच्याकडे फास्टॅग नसेल किंवा त्यात बॅलन्स नसेल तर तुम्हाला दुप्पट दंड भरावा लागू शकतो. हे मात्र विसरू नका. सरकारच्या या निर्णयामुळे टोल नाक्यांवरील वाहतूक कोंडी फुटण्यास मदत होईल. हे खरं असलं तरी वाढलेल्या दरांमुळे सर्वसामान्यांच्या बजेटवर याचा नक्कीच परिणाम होणार आहे. तुमचं काय मत आहे? ही दरवाढ रास्त आहे का? आम्हाला कॉमेंट्समध्ये नक्की कळवा.